पहिल्यांदा म्हणजे सांगायचं खरं की मला ज्या वेळेला सकाळी मी झोपलेले होते, तुम्ही कंटाळणार नाही ना माझ्या गोष्टींना. मी सकाळी अगदी शांत झोपलेले होते आणि सकाळी सकाळी एक फोन आला आणि अशी चूक माझी आहे की गादी जवळच फोन होता. मी उचलून झोपेत विचारलं, हां कोण, काय काय बोलताय? हो आशाबाई, मी तुम्हाला सांगतोय, अतिशय गोड ब्राह्मणी आवाज, पुण्याचा आवाज, असा गोड आवाज काढून कोणीतरी बोललं की तुम्हाला साहित्य संमेलनामध्ये यायचं आहे, तुम्हाला बोलायचं आहे वगैरे. मी झोपेमध्ये, हो तुम्ही बोलताय बरं म्हणून फोन ठेवून गेला. हो म्हणून सांगितलं. 4 दिवसानंतर मी विचार केला, मी कुणाला हो सांगितलं, मी तर झोपेत होते. त्यानंतर एक फोन आला, आशाबाई मी बोलतोय. म्हटलं कोण? मी सुधीर हो. हां म्हटलं, हां बोला, तुम्हीच फोन केला होता ना परवा? हो, तुम्हाला साहित्य संमेलनाचं उद्घाटन म्हणून तुम्हाला यायचं आहे. म्हटलं काय बोलता तुम्ही, तुम्ही काय, तुम्हाला कळतंय का? अहो साहित्य संमेलन कुठं आणि मी कुठं? नाही तुम्ही आता मला एकदा हो म्हणाला, मी लोकांना सांगून टाकलं, त्यांनी पत्रसुद्धा तयार केले. म्हटलं असा माझा केसानं गळा तुम्ही का कापला सुधीर? कारण तुम्ही माझे मित्र, 25 वर्ष आपण प्रोग्राम करतो, तुम्ही नेहमी बोलता, माझं असं तुम्ही का केलं? मग मी विचार केला, यांना हो म्हटलेलं आहे. ह्याच्यानंतर त्यांचं पत्र आलं नाही, माझी सही घेतली नाही. मी फार खुशीत होते की आपण कुठेतरी दुबईला वगैरे निघून जायचं. एवढ्यात माझ्या घरी फोन आला की येत आहेत. येऊन देत म्हटलं, काय हरकत नाही. मी डॉक्टरांच्याकडे गेले होते आणि ते माझ्या आधीच घरी पोचले. मी आणि माझी सून धावतोय धावतोय धावतोय, आम्हाला दम लागला. बरं झालं ऑपरेशन झालेलं होतं ना, तर मध्ये कुठंतरी पाय घेऊन पडले असते. माझं आत्ताच पायांचं ऑपरेशन झालं, 3-4 महिने झाले, मी छान चालते. तर म्हणजे नाचत नाही, चालते. तर मी घरी पोचले तर प्रत्यक्ष राजे आमच्या घरात बसले. माझा तर नुसता असं घाम आला मला. म्हटलं अरे बापरे, पहिल्यांदाच येऊन बसले, आता काय करू मी, असं झालं मला. हो मी बोलता बोलता त्यांना म्हटलं की बरं झालं म्हणजे असं की तर सही माझी घेतलीच नाही तुमच्या मंडळाने. तर त्यामुळे हसले, मिशीतल्या मिशीत ते राजकारणी हसं असतं ना, ते हसून म्हणाले, ते बघा तुमच्यासमोर जे मीडिया उभा आहे ना, त्यांनी तुमच्या सह्या घेतल्या. मी सगळीकडे बघितलं, फोटोग्राफर, एक मीडियाचा माणूस वगैरे सगळं होतं, फुलं वगैरे दिलेली होती. म्हटलं आता काय आहे. मग तेवढ्यात मला सुचलं, ते म्हणाले आता तुमचं भाषण लिहून द्या. म्हटलं अरे आपल्याला आणि एक मौका मिळाला पळून जाण्याचा. म्हटलं मला लिहिलेलं वाचता येत नाही, तर त्यामुळे मी काही बोलू शकत नाही. तर ते त्यांच्याबरोबर आलेले वगैरे सगळे लोक म्हणाले, हो फार छान उत्तम, तुम्ही असंच बोला. म्हटलं अरे बापरे, हा शेवटचा चान्स पण गेला. म्हटलं माझं जर मी लिहून बोलले तर काय होईल तुम्हाला माहिती आहे का? रणधुंदुभी नाटक तुम्ही बघितलं असेल ज्यांनी, त्यांना माहीत असेल. आणि साहित्यकार आहेत म्हणजे साहित्यिकांनाच माहीत असणारच रणधुंदुभी. त्याच्यामध्ये एक कॅरेक्टर आहे कंकण आणि किंकिणी. तो कंकण जो आहे तो मोठा लढवय्या माणूस आहे आणि त्याला प्रेम व्यक्त करता येत नाही. तर तो एका आपल्या मित्राकडनं लिहून घेतो की तू मी तिला काय बोललो तर ती माझ्यावर प्रेम करेल असं. तर तिचा मित्र त्याला अशा कपटे घेऊन छोटे छोटे कागदाचे त्याच्यावर लिहून घेतो आणि तो तलवार ठेवताना हातातनं कागद पडतात त्याचे. ते कागद उचलून तो सगळे घेतो आणि त्या किंकिणी समोर जाऊन पाय टेकून तिच्यासमोर बसतो आणि हे म्हणतो, हे किंकिणी. तिला असं वाटतं की हा मला काय प्रेमाचे शब्द बोलणार. त्याचे कागद बदललेले असल्यामुळे तो म्हणतो, हे किंकिणी, तुझे डोळे पिकलेल्या तोंडल्यासारखे लाल आहेत, तुझे ओठ काळ्या भ्रमरासारखे आहेत, तुझा रंग हत्तीसारखा आहे आणि तुझी चाल हरणासारखी चपळ आहे. त्यानंतर त्या कंकणाचं काय केलं असं किंकिणीनं, ते तुम्ही माझं कराल म्हणून मी घाबरले होते यायला. मग मी विचार केला की कुठच्या तरी चांगल्या विदुषी किंवा कुणाकडनं तरी भाषण लिहून घेऊन प्रॅक्टिस करावी. मग मी ठरवलं की एखाद्या विदुषी किंवा विदूषकाचं पुल्लिंग काय असतं. मी आमच्या घरामध्ये खूप दंगा करायचे आणि कोल्हापुरामध्ये होतो त्यावेळेला आम्ही, आणि तिथून मुंबईला गेलो. आता हे सांगणं जरुरी आहे की कोल्हापुरामध्ये माझं आयुष्य बरेच दिवस गेलं आणि माझी आई खानदेशी असल्यामुळं खानदेशामध्ये गेलं. वडील गोव्याकडनं आल्यामुळं गोव्याला गेले नाही कधी, पण म्हणजे मी सर्व महाराष्ट्राचे, कुठलाही असा प्रांत नाही की जिथं मी नाही.
माझं इथं सासर आहे चावरं, तुमच्या उमरस फाट्याला आत गेलं की लागतं. वडगावला जमीन आहे आमची. तर मी सगळ्यांची आहे, सगळा महाराष्ट्र माझा आहे. काय सांगत होते बघा. हां, तर आईला फार सतवत होते, मी झोपू द्यायचे नाही तिला. तर आईनं मला रागात सांगितलं, अंगात एक शिवी घातली तिने आणि सांगितलं, हे घे मेले पुस्तक घे आणि कोपऱ्यात जरा वाचत बस, जरा आम्हाला झोपू दे दुपारचं. तर म्हटलं काय करा, कोणी ऐकत नाही म्हणून पुस्तक उचललं आणि ते पुस्तक उघडलं तर ते होतं साने गुरुजींचं, माझ्या आयुष्यातलं पहिलं पुस्तक साने गुरुजींचं. तर त्यांचं पहिलं पुस्तक होतं 3 मुले. मला वाचता येत नव्हतं तरी मी खूप त्याला प्रयत्न करून करून ते मी शिकले. वाचता येत होतं म्हणजे अगदी गहन असं काही कळत नव्हतं मराठी भाषेमध्ये. शिक्षण झालेलं नव्हतं एवढं आमचं. मी ते वाचता वाचता मग त्यांचं मी दुसरं पुस्तक आणलं, रामाचा शेला. मला इतकं आवडलं. त्यानंतर मी त्यांचं दुःखी वाचलं. दुःखी म्हणजे लामिजरावर, हे लामिजरा, बरोबर, लामिजरा ना. तर त्याचं हे केलेलं होतं, भाषांतर होतं. त्या पुस्तकापासून आता माझी एक सवय आहे की असं नाही की नळी फुंकले सोनारे आणि इकडून तिकडून गेले वारे, तसं नाही. माझं असं आहे, मी जे वाचते ऐकते त्याचा चांगला अर्थ किंवा चांगली जी गोष्ट असेल ती माझ्या मनात पक्की करून घेते. दुःखीमध्ये मला असं दिसलं की एक माणूस चांगला व्हायला बघतोय, चोर, आणि एक इन्स्पेक्टर त्याला धरण्यासाठी जन्मभर फिरतोय. आणि तो माणूस चोर होता, तो चांगला झालेला आहे. आणखी इन्स्पेक्टर त्याला शेवटी बघतो आणि तो म्हणतो की हा तर चांगला झालेला आहे, मी याला पकडलं तर परत हा चोर होईल. माझा कर्तव्य काय आहे, त्याला पकडणं, कारण मी पोलीस इन्स्पेक्टर आहे. त्यावेळेला तो म्हणतो की त्या चांगल्या माणसाला राहून दे, मी तर त्याला पकडल्याशिवाय जगणार नाही, त्यापेक्षा मीच जातो. आणि तो पाण्यामध्ये उडी टाकून मरून जातो. त्यावेळेला माझ्या डोक्यात एक गोष्ट बसली की कर्तव्य हे श्रेष्ठ आहे. आपल्या कर्तव्यापासून दूर जायचं नाही. मग ते काही काम असो, त्या जिद्दीनं ते करत राहायचं. आणि कुठलंही कर्तव्य, मग ते आई मुलाचं असो किंवा मुलाईचं असो, सगळ्यांसाठी आपण जे आपल्याला टाकलं जाईल कर्तव्य ते आपण करत राहायचं. हनुमंतानं जशी उडी मारून सूर्य गिळायचा प्रयत्न केला असेल, गिळला असेल, तसं पहिलं पुस्तक मी कुठलं घेतलं असेल मोठं तर ते उषःकाळ, आपटेंचं उषःकाळ, बरोबर हा ना, आपटेंचं उषःकाळ. आणि ती भाषा, त्यावेळची भाषा अतिशय कठीण आहे, पण मी एक एक पान 2-2 वेळा वाचायचे आणि मी समजून घ्यायचा प्रयत्न करायचे. उषःकाळ, सूर्योदय त्यांची मी सगळी वाचली. उषःकाळ मी इतकं याच्यानं वाचलं की अजून मला त्याच्यातले काही त्यांनी सीन अजून माझ्या डोळ्यासमोर तसेच येतात की नानासाहेब, त्याचे हिरो आहेत, नानासाहेब घोड्यावरून चाललेले आहेत, आपल्या या डोंगरांमधून म्हणजे सह्याद्रीमध्ये चाललेले आहेत आणि त्यांच्या अंगावर चिलखत आहे आणि अतिशय पाऊस पडून गेलेला आहे. पाऊस पडल्यानंतर ते भिजलेले आहेत, त्यांचा घोडा थरथर पडतो आणि त्याचं पाणी टपकत आहे. वारं पडलेलं आहे, पाऊस थांबलेला आहे, पण आवाज एकच येतो आहे. एका पानावरून दुसऱ्या पानावर थेंब पडतोय, त्यावरून तिसऱ्यावर पडतोय, त्याचा तो टप टप हा आवाज फक्त त्या वातावरणात फिरतोय. हे सगळं वाचत असताना आपल्या डोळ्यासमोर येतं की त्यावेळेचा महाराष्ट्र कसा होता, किती झाडी होती, किती काय होतं, आणि ते लोक किती कणखर होते की त्यावेळच्या त्या जंगलातून रात्री अपरात्री कसे फिरत असतील. आणि अशा गोष्टी डोक्यामध्ये झाल्यानंतर मी विचार करायचे की आपल्याला आता काय वाचलं पाहिजे. मग त्यानंतर मी सूर्योदय घेतलं. त्यानंतर नाथ माधवांचं वीर धवल, सोनेरी टोळी. वीर धवल वाचताना अक्षरशः थरथर थरथर कापायचे आम्ही घाबरून, भूताचं असल्यामुळे. मला वाटतं इथल्या लोकांनी ते वाचलं असावं ती सगळी पुस्तकं, आणि साहित्यिकांना तर नक्कीच माहीत असतील. वीर धवल वाचल्यानंतर भावे, त्यांचं मला इतकं लेखन आवडायचं की मी बोरिवलीत होते, माझ्या घरी असा कट्टा होता आणि कट्ट्यावरच चूल होती आणि त्याच्यासमोर मी मांडी घालून बसले होते, हातात भावेंचं पुस्तक होतं आणि वाचण्यात एवढी तल्लीन झाले होते की बाहेरनं मिस्टर भोसले धावत आले, एकदम धावत आले आणि माझ्या टपलीत एक ठाडकत दिली. मला कळायच्या आधी त्यांनी पुस्तक घेतलं आणि बाहेर खिडकीच्या फेकलं. सगळं जंगल होतं बाहेर, ते जंगलामध्ये फेकून दिलं पुस्तक. काय झालं म्हणून मी म्हणाले इकडं बघ जरा, सगळी डाळ वगैरे जळून खाक होऊन धूर सुटला होता घरात.
मला माहीतच नाही, मी इतकी वाचनामध्ये इतकी गर्क झाले होते की डाळ जळालेली पण मला कळले नाही. त्यानंतर मला वाचनाची बंदी करण्यात आली. मग मी चोरून वाचायचे. दादरला जाऊन तिथनं लायब्ररीतनं पुस्तकं आणायची आणि अक्षरशः जसं त्यावेळेला मी दादरच्या घरात होते आणि दिवे रस्त्यावर असायचे. सगळे झोपले की दार थोडं उघडं करायचे. त्यातनं जे फटीतनं जो लाईट यायचा त्या लाईटावर ते पुस्तक असं धरायचं आणि वाचायचं. आणि असं करून मी इतकी पुस्तक वाचलेली आहेत. नासी फडके, दिघेंची सराई, अप्पा दांडेकर, पडगवली, माचीवरचा बुधा, जैत रे जैत सांगते मी तुम्हाला माझी गोष्ट याच्यामध्ये. जैत रे जैत तुम्हाला माहिती आहे, पिक्चर पण बनलं त्याचं, माहित आहे? नाही माहिती? हो म्हणा ना जरा, मी बोलते तर तो तर सांगा. जैत रे जैत जी त्याच्यातली जी हिरोईन आहे ती चिंधी आहे आणि ती जी कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर अप्पा दांडेकरांनी, ते अतिशय माझ्या चांगले स्नेही होते. ते पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे माझ्या घरी नेहमी यायचे. तर अप्पांनी ती गोष्ट लिहिली आणि मला दाखवली. मला त्यांनी मला दिलं त्यांनी ते पुस्तक. आणि ती जी चिंधी आहे ती इतकी कॅरेक्टर तिची तुम्हाला लक्षात असेल की शेवटी ती दोरी धरते, तिला माशा चावून ती मरून जाते पण दोरी सोडत नाही. तर त्यांनी मला सांगितलं की आशा तुझं कॅरेक्टर जे आहे ते मी या चिंधीमध्ये दाखवलेलं आहे. तर म्हटलं अप्पा मग तिचं मग चिंधी काय ठेवलं? तर म्हणजे काय करायचं, तुम्ही 5 बंगेशकर आतातली एक चिंधी मी फाडून घेतली आहे म्हणून तिचं मग मी चिंधी ठेवलेली. तर त्यानंतर पिक्चर ज्यावेळेला बनलं त्यावेळेला त्यात ती चिंधी मर्दार असं काहीतरी, माझ्या भावाचं पिक्चर होतं ते हृदयनाथचं, आणि ते सगळे बोलत होते की शेवट काय करावा, तिला जिवंत ठेवावी की मारावी. तर सगळ्यांनी म्हटलं मी मेलेलीच बरं. ती चिंधी पिक्चरमधली, तुमची चिंधी चांगली धडधाकट आहे, तुम्ही घाबरू नका. नंतर रणजित देसाई त्यांची मी सगळी पुस्तकं वाचली. नुसती मराठीचे लेखक नाही तर शरश्चंद्र चटर्जी त्यांचं एक पुस्तक होतं, सती असे बहुतेक. त्याच्यामध्ये नवरा बायको असतात आणि ते दोघं काहीतरी कागदावरनं बायको माहेरी निघून जाते आणि परत जात नाही रागवून. आणि नवऱ्याला प्रेम असूनही तो तिला बोलवत नाही, तीही येत नाही. हा इगो प्रॉब्लेम आहे. तो हा इगो प्रॉब्लेम मी वाचला की शेवटी तो मुलगा माणूस लग्न करतो आणि ही बाई आपली काय म्हणतात मंगळसूत्र वगैरे जसं आपली लेणी असते ती बाईला पाठवून देते. तर त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की इगो किती वाईट आहे. इगोनी घर तुटतात, आपले मित्र तुटतात. इगो हा कुठेही आणि केव्हाही वापरू नये माणसांनी. आत्मसन्मान हा वेगळा असतो आणि इगो म्हणजे का अभिमान ना, अभिमान ही वाईट गोष्ट आहे. तो अहंकार तो जर काढून टाकला माणसाने तर माणूस अतिशय सुखी होतो. आणि मी तो अजिबात काढून टाकलेला आहे. अगदी मी माझ्या घरच्या काम करणाऱ्या माणसाला जर 2 शब्द बोलले आणि मला वाटलं चुकीचं आहे तर मी सॉरी सांगते. काही सॉरी सांगण्याने बिघडत नाही माणसाचं असं मला वाटतं. कारण त्या पुस्तकावरनं मी हे शिकले की माणूस जितका अहंकारी असतो तेवढा तो दुःख त्याला मिळतं, म्हणून तो आधी मी तो काढून टाकला. सुमती क्षेत्रमाडे डॉक्टर त्यांची पुस्तकं मी वाचली आणि कोल्हापूरला गेले होते. तर मला त्यांचं पुस्तक इतकं आवडलं. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की हिरोईन जी आहे त्याची, तिच्या तोंडावर एक कोणाचा डाग येतो पांढरा. तर त्या लिहितात असं वाटायचं की तिच्या तोंडावर उन्हाचा कवळसा पडला आहे. काही वर्षानंतर असं वाटायला लागलं की ती संपूर्ण उन्हात उभी आहे. हे त्यांनी दिलेली उपमा मला एवढी आवडली आणि त्यांचं सगळं पुस्तक वाचून मी त्यांच्या दवाखान्यात गेले. अर्थात त्या लिहित होत्या, चष्मा होता, अशा लिहित होत्या खाली बसून. तर मी जाऊन उभे राहिले. त्यांनी विचारलं हां बोला काय होतंय तुम्हाला. मी म्हटलं माझ्या छातीत आणि पोटात दुखतंय. तर त्या म्हणाला हां काय औषध घेतलं, कुणाकडनं तुम्हाला हे केलं, छातीचा काय फोटो बिटो आणलाय का, वर त्यांनी सगळे डॉक्टरी प्रश्न मला केले. तर मी म्हटलं की माझं असं भरभरून येत आहे काहीतरी पोटामध्ये. त्यांनी चुकून माझ्याकडे असं वर बघितलं. त्यांनाही कळलं नाही मी कोण आहे. मी हसले, म्हटलं मी आशा भोसले. तर हां तुम्ही कशा काय. म्हटलं डॉक्टर मी तुमची अतिशय चाहती आहे, तुमचे लिहिलेलं मला फार आवडतं. जसं गाणं ऐकलं नाही तुम्ही माझं तर मी आशा भोसले राहणार नाही, तसं साहित्यिकांचं साहित्य जर वाचलं गेलं नाही तर ते साहित्य कसे राहणार. तर मी पक्की वाचक आहे.
कुठलाही साहित्यिक माझ्या नजरेकडून गेला नाही असं आजपर्यंत झालं नाही.